Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड इंग्लिश लेसन द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 यातील मार्जिन क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स हे पॅसेजमध्येच बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. अतिशय युजफुल असा व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. पहिला क्वेश्चन आहे पहा आपला, हाऊ डिड द लोकेशन ऑफ ट्रॉय हेल्प इट टू ग्रो इन टू अ व्हेरी रिच प्रॉस्परस सिटी. तर ट्रॉयच्या लोकेशनमुळे ते शहर इतकं श्रीमंत प्रॉस्परस कसं काय बनू शकलं. तर त्याचा आन्सर आहे बघा, इट वॉज वेल सिच्युएटेड. इटच्या जागी तुम्ही ट्रॉय लिहू शकता, म्हणजे ते होईल ट्रॉय वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. कॉमर्स आणि ॲग्रिकल्चरच्या हिशोबाने ट्रॉय एका अतिशय योग्य ठिकाणी बसलेलं होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. शहराच्या समोर समुद्र होता, त्यातून व्यापार चालायचा आणि ते जहाज गुड्स आणि ग्रेन्समध्ये व्यापार करायचे. ॲट द बॅक रोज द हाय पिक्स ऑफ माउंट इडा. शहराच्या मागच्या साईडला माउंटेन्स होते, त्याचं नाव होतं माउंट इडा. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम. त्यातून खूप साऱ्या नद्या झरणे वाहत होते. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. त्यामुळे आजूबाजूची व्हॅली तिथे पाण्याची भरपूर अवेलेबिलिटी होती आणि त्यामुळे जमीन सुपीक होती. with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows while sheep fed on the slopes of the hills. त्यांच्या शेतामध्ये कॉर्न उगवायचे, त्यांच्याकडे कॅटल्स होते आणि शिप्स वगैरे त्या हिल स्लोपवर फीड करायचे. अशा प्रकारे ते जे लोकेशन होतं ट्रॉयचं, त्यामुळे ट्रॉय एक प्रॉस्परस शहर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, हाऊ वेअर द ट्रोजन्स प्रोटेक्टेड ड्युरिंग वॉर टाईम. जेव्हा वॉर असायचं, युद्ध असायचं, तेव्हा ट्रोजन कशाप्रकारे स्वतःचं संरक्षण करायचे. Round their city, the Trojan had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. तर आपल्या शहराच्या अवतीभोवती त्यांनी एक भिंत बांधली होती, जेणेकरून समुद्रातून कोणीही एनिमी त्यांच्यावर अटॅक करू शकणार नाही. The wall was so broad that people could stand and sit and walk on it. आणि वॉल एवढी ब्रॉड होती की लोक त्याच्यावर चालू फिरू शकत होते. The great gates stood open and people could go to sea shore outside and come in as they pleased. दिवसभर त्या गेट्स वॉलचे गेट्स उघडे राहायचे. बट इन द टाईम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. पण जेव्हा वॉर असायचा तेव्हा ते दरवाजे बंद असायचे. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. त्यानंतर ती सिटी एखाद्या मजबूत किल्ल्यासारखी होऊन जायची. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडिंग इट ॲज वेल ॲज द हिल्स बिहाइंड. सगळ्या प्रकारच्या अटॅकपासून ती सेफ असायची. समोर वॉल प्रोटेक्ट करायची, मागच्या साईडला माउंटेन्स होते, हिल्स होते, ते त्याला प्रोटेक्ट्स करायचे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, व्हॉट वॉज द कॉज ऑफ द 10-year-old वॉर बिटवीन द ग्रीक्स अँड ट्रोजन. ग्रीक्स आणि ट्रोजनमधील 10 वर्षे चाललेल्या युद्धाला कारण काय होतं. तर कारण हे होतं पहा इथे, पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड पर्स्युडेड हेलन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनालियस टू एलो विथ हिम. पॅरिस जो की ट्रॉयचा प्रिन्स होता, त्याने मेनेलियस नावाच्या एका ग्रीक किंगची वाईफ, तिचं नाव होतं हेलन, तिला आपल्यासोबत पळवून आणलं. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. तो तिला घेऊन ट्रॉयमध्ये आला. The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. मेनॅलियससोबत जे वाईट घडलं होतं, त्यामुळे ग्रीक्सला ट्रोजनकडून म्हणजे ट्रॉयकडून रिव्हेंज म्हणजे बदला घ्यायचा होता. They sailed to Troy and laid siege to the city. ते ट्रॉयला आले आणि त्यांनी शहराच्या भोवती वेढा टाकला. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. ट्रोजन्सनी त्यांचा मुकाबला केला आणि 10 वर्षापर्यंत ते युद्ध चाललं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हू वेअर द ब्रेव्ह हिरोज ऑन इदर साईड हू वेअर किल्ड इन द वॉर. दोन्हीकडचे ब्रेव्ह हिरोज जे वॉरमध्ये मारले गेले त्यांचे नाव काय आहेत. एक आहे पहा, ग्रेट हिरोज ऑन बोथ साईड वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years द ब्रेव्ह हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अचिल्लिस. आपल्या शहराला 9 वर्ष आपल्या शहराचा डिफेन्स केल्यानंतर जो ब्रेव्ह हेक्टर होता तो अचिल्लिसकडून मारला गेला. होम नन कुड रेजिस्ट. But Achilles himself was killed later on by poisoned arrow that entered in his heel, the only part of his body where he could be wounded. पण अचिल्लिस स्वतःसुद्धा नंतर पॉयझन ॲरोमुळे मारला गेला. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉयझन ॲरो. त्यानंतर पॅरिस स्वतःही मारला गेला, तो सुद्धा पॉयझन ॲरोने मेला. अशा प्रकारे हे ग्रेट हिरोज जे आहेत ते वॉरमध्ये मारल्या गेले. सो मित्रांनो, पार्ट 1 आणि त्याचे हे आन्सर होते जे की आपण लेसनमध्येच पॅसेजमध्ये शोधले. हे आन्सर तुम्ही जसे तसे एक्झाममध्ये लिहिले तरीही 100% तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. आय होप सर्वांना व्हिडिओ खूप युजफुल वाटला असेल. वाटला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ.
Till then, take care. Goodbye.